मी अपर्णा आत्ताच इंट्रोड्यूस केल्याप्रमाणे माझी ही इथे येण्याची पहिलीच वेळ आणि मला लगेच इथे परफॉर्म करायची संधी दिली म्हणून थँक्यू सर. मागे काही महिन्यांपूर्वी खूप अशा घटना घडत होत्या आणि कानावर पडत होत्या ज्यात मुली किती असुरक्षित आहेत हे दिसून येत होतं. म्हणजे कुणीतरी मंदिरात शांती शोधायला गेले पण तिथेही तिच्यावरती रेप झालाय. एक मुलगी नकार देतीये तर त्या मुलाला तो नकार पचवणं अवघड गेलंय म्हणून तिच्यावर हल्ला झालाय. तर त्या दिवसात तेव्हा असं सुचलेलं तर ते सादर करते. नाही नाही, हे एक्झॅजरेशन अजिबातच नाही. पण आम्ही मुली जाणतो. एखादी मुलगी घरी उशिरा आली, उशिरा येते म्हणून शेजारी पाजारी नातेवाईक मंडळी इव्हन ओळख नसलेली तिराईत माणसंही तिच्याबद्दल जे बोलतात, तिला जी टोमणी मारतात, आम्ही मुली जाणतो सगळं. हल्लीच्या मुलीच कशा असंस्कारी झाल्यात, कुणाचाच धाक म्हणून नाही, ह्या आणि अशा आमच्या कानामागे केल्या जाणाऱ्या गोष्टी ज्याचा शेवट अगदी मुलीच्या कॅरेक्टरवर येऊन थांबतो. आम्ही मुली जाणतो हे सगळं. आम्ही मुली जाणतो. मुलगी घराबाहेर असल्यानंतर घरच्यांची होणारी घालमेल, वाटेकडे बघणारे आईचे डोळे, अंगणात येरझाऱ्या घालणारे बाबांचे पाय, घरी यायला उशीर होतो तशी वाढती वेळ पाहून भावाची होणारी घालमेल, आम्ही मुली जाणतो हे सगळं. याचा अर्थ तिच्या घरच्यांचा तिच्यावर विश्वास नाही असा अजिबातच होत नाही. त्या सगळ्यांच्या कृतीत काळजी दडलेली असते. काळजी स्वतःच्या लाडक्या लेकीची, तिच्या सुरक्षिततेची आणि त्याहून जास्त भीती असते बाहेर माणसाच्या वेशात फिरणाऱ्या राक्षसांची. भीती त्या गिधाडीसारख्या मुलींवर नजरा रोखून असणाऱ्या हैवानांची. आम्ही मुली जाणतो हे सगळं. दिल्लीचं निर्भया प्रकरण, एका निष्पाप मुलीचा बळी गेल्यानंतर तिला न्याय मिळावा म्हणून 6-7 वर्ष प्रतीक्षा करावी लागणं, मानसिक स्थैर्य मिळावं म्हणून मंदिरात शांतता शोधू पाहणाऱ्या अक्षताची झालेली अवस्था, कुणाच्या तरी अनियंत्रित रागाला बळी पडलेली यशश्री, कुणाला तरी नकार पचवणं जड गेलं म्हणून मुलीला भर रस्त्यात झेलावे लागणारे कोयत्याचे वार, झालेल्या घटनांवर सरकार विरोधकात होणारे आरोप प्रत्यारोप, न्यायालयात प्रविष्ट प्रकरणांच्या निकालात होणारी दिरंगाई, निषेध म्हणून न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरून कॅन्डल मार्च करणारी भाबडी जनता, आक्रोश मोर्चे, श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करून हळहळ व्यक्त करणं, आम्ही जाणतो हे सगळं. आणि हेही जाणतो की नाही आहे इथे मुलगी सुरक्षित. मोठ्या पदांवर पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करीत असलो तरी कुठेतरी अजूनही त्या विचित्र नजरा, नको असलेले स्पर्श आणि घाणेरडी भाषा, या सगळ्यांचं या पुढेही त्या नीच लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत सामना करावाच लागणार आहे आम्हाला. आम्ही जाणतो हे सगळं. आम्ही जाणतोय. थँक्यू.